ह्या 300 वर्षाच्या पूर्वी म्हणजे भूतांवर एवढा विश्वास होता, गाढ विश्वास होता. म्हणजे आपल्याकडे भूतांचा एवढा पगडा होता की भूत देवाला पण त्रास देऊ शकतं किंवा त्याला बंधनात टाकू शकतं, हे पण कागदपत्रातून दिसतं. तर त्या काळामध्ये समजा एखादा माणूस औषध घेऊन सुद्धा तो बरा होत नसेल तर मग भूतवैद्याला बोलवलं जायचं. असा अख्खं भूत पाहिलं एका माणसाने, असं काही आपल्याला संदर्भ सापडलाय? असं वारंवार शब्द येतो की ती किल्ल्यावर नवीन भूतांनी उपद्रव केला, वर्गीकरण केलं होतं, नवीन भूत जुनं भूत. ही जी पत्र आली आता 16 पाणी खरं तर कैफियत आहे. ही जी भूत आहेत, आता मुंजा झालं, चेडा झालं, सगळ्यात जास्त भीती कुठल्या भूतांची दिसते पत्रांमधनं? त्या गावातल्या भूतांना जे मांस वडे मिळायचे ते मिळणं बंद झालं, त्यामुळे भूत नाराज झाली, असं डायरेक्ट डॉक्युमेंटमध्ये उल्लेख येतो की भूत नाराज झाली आणि त्यांनी गावातल्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. मोडी कागदपत्रांचा अभ्यास करताना किंवा कुठल्याही पुराव्यांचा अभ्यास करताना ही माहिती किती महत्वाची ठरते इतिहासकारांच्या दृष्टीने? ही जी भूत आहेत पत्रांमध्ये दिसतात की त्या त्या ठिकाणी आहेत किंवा होती, आज पण त्या ठिकाणी आहेत, असं काही मिळतं का? मंडळी, कोकणामधील ब्रह्मराक्षस, मुंजा ही भूतं आज आपल्याला दहशत घालतात. पण तुम्हाला माहितीये, इतिहासात सुद्धा म्हणजे जवळपास 300 वर्षांपूर्वी सुद्धा ही तेवढीच दहशत घालत होती. आणि हे सगळं तुम्हाला मोडी पत्रांमध्ये दिसतं. नमस्कार, मी अमोघ वैद्य आणि स्वागत करतो तुमचं वैचारिक किडाच्या ऐतिहासिक गप्पांमध्ये. मंडळी, भूतं म्हटलं की आपण जरा थोडे बिचकूनच असतो आणि अजूनही कोणी भूतांच्या गोष्टी सांगायला लागलं की मी स्वतः तिथून बाजूला होतो. पण अशाच भूतांच्या गोष्टी ज्या इथल्या नाहीयेत तर त्या इतिहासांमधल्या आहेत आणि इतिहासातल्या मोडी पत्रांमध्ये सापडतात, त्या आज आपण ऐकणार आहोत, त्याचा आपण अभ्यास करून घेणार आहोत. आणि यासाठी आपण बोलवलेलं आहे मोडी लिपी तज्ज्ञ, त्याचबरोबर पेशवेकालीन पंढरपूर, पेशवेकालीन जेजुरी, देवगिरीची लढाई, महाराजांचे गड दुर्ग भाग 1, मराठ्यांचे आरमार धुळप्स एरा आणि आगामी महाराजांचा रायगड या पुस्तकाचे लेखक आणि सगळ्यात महत्वाचं पुस्तक म्हणजे इतिहासातील भूतावळ जे आगामी पुस्तक आहे, ह्याचे लेखक राज मेमाणे यांना, जे इतिहास संशोधक सुद्धा आहे. आणि खरं तर ते ज्यावेळेस या पत्रांचा अभ्यास करत होते त्यात त्यांना इंटरेस्टिंग अशी भूतं सापडलेली आहेत, तर ती आज आपण त्यांना विचारणार आहोत. सगळ्यात पहिले तर मी तुमचं स्वागत करतो वैचारिक किडामध्ये. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. पहिला प्रश्न मी जो विचारणार आहे तो म्हणजे भूतांचा अभ्यास करावा असं का वाटलं? भूतांचा अभ्यास असं नाही, ऍक्च्युली मी माझं आता एक आगामी पुस्तक जे आहे, जसं तुम्ही म्हणालात तसं महाराजांचा रायगड, पण त्याच्याही अगोदर मी महाराजांचे गडदुर्ग खंड 2 यासाठी कोकण प्रांतातले जे काही किल्ले आहेत त्याच्यावर अभ्यास करत असताना मला त्यातल्या काही किल्ल्यांवर आणि त्या किल्ल्याच्या परिसरातल्या, त्याच्या आजूबाजूच्या परिसरातल्या काही गावांमध्ये अनेक अशा भूतांच्या गोष्टी सापडल्या. सुरुवातीला 1-2 मी पाहिल्या, म्हणजे ज्या वाचल्या, आणि देन मी जसं 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 खोलात जायला लागलो माझ्या असं लक्षात आलं की अरे ह्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि हा सुद्धा एक इतिहासाचा भाग आहे. म्हणजे काय की जगातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव या अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टींना इतिहास असतो. तसाच सजीव, निर्जीव आणि अदृश्य सृष्टी जिला प्रत्येक धर्माने मान्यता दिलेली आहे त्यामधलंच एक म्हणजे भूत पिशाच वगैरे. ओके, तर त्यांचा सुद्धा म्हणजे त्या मान्यतेचा सुद्धा एक इतिहास आहे आणि तो कागदोपत्री आपल्याकडे विपुल प्रमाणात आहे. सो त्याच्यावरती एक इतिहास अभ्यासक म्हणून किंवा इतिहास संशोधक म्हणून एक पुस्तक करता येईल का असं माझ्या डोक्यात आलं. सो मला असं वाटलं की आपण इतिहासकार म्हणून ही गोष्ट म्हणजे या गोष्टीकडे पण बघायला पाहिजे, कारण इतिहास फक्त काही लढाईंचा नाही आहे, तो समाज तत्कालीन सामाजिक स्थितीचा आहे, संस्कृतीचा आहे, धार्मिक गोष्टींचा आहे, रूढी परंपरांचा आहे. सो हा पण एक पार्ट आहे, तत्कालीन सामाजिक मान्यता किंवा आपण त्याला श्रद्धा अंधश्रद्धा काही म्हणू शकतो आपण त्याला. सो त्या आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर असतील आणि त्यात आहे ना म्हणजे नुसत्याच भूतांच्या गोष्टी नाहीत, तो त्यांना त्यात व्हरायटी खूप आहे. म्हणजे त्या काळातल्या लोकांचा, आपण आता त्या काळातल्या म्हणजे जवळपास 300 वर्षांचा काळ पकडूयात, ह्या 300 वर्षाच्या पूर्वी म्हणजे भूतांवर एवढा विश्वास होता, गाढ विश्वास होता. त्या काळामध्ये तो पगडा जबरदस्त होता. म्हणजे अशा अनेक गोष्टी आढळतात की गावामध्ये म्हणा, किल्ल्यावर म्हणा, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर त्या काळामध्ये तंत्रज्ञान इतकं काही प्रगत झालेलं नव्हतं.
म्हणजे एखादी शारीरिक व्याधी झाली तर आता आपल्याकडे अनेक विविध प्रकारच्या तपासण्या होऊ शकतात. म्हणजे आपण उपकरणं आहेत, ती टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे. तर त्या काळामध्ये समजा एखादा माणूस खूप दीर्घकाळ आजारी पडलाय, तर तो त्याचं औषध घेऊन सुद्धा तो बरा होत नसेल, तर मग भूतवैद्याला बोलवलं जायचं. बर आय थिंक भूतवैद्य असं मी तुम्हाला प्रॉपर कागदपत्रांमध्ये येणारा शब्द सांगतोय. म्हणजे आपण स्पेशालिस्ट, जसं आज कान नाक घसा ENT स्पेशलिस्ट, ओके, तसं भूतांचा स्पेशालिस्ट असायचं आणि त्याचं नाव असायचं भूतवैद्य. सो त्याला अपॉइंट केलं जायचं. आणि खरं सांगू का, हा एक म्हणजे आर्थिक ह्याचा पण तो एक भाग आहे की बऱ्याच जणांचा हा व्यवसाय पण होता. भूतवैद्य असणं हा एक व्यवसायाचा भाग आहे. त्याच्यातून सरकारला सुद्धा कर मिळत होता. पण मग यात थोडंसं मला असं विचारायचं वाटतं, मग भूतवैद्य आणि मांत्रिक ह्यात फरक होता का ते एकच? मांत्रिक हा शब्द खूप खूप कॉमन आहे. म्हणजे तो अनेकदा पुस्तकांमध्ये वगैरे वापरला गेला अलीकडच्या काळात, बरोबर. पण मांत्रिक म्हणण्यापेक्षा मला हिस्टोरिकल, म्हणजे तुम्ही माझ्याशी बोलताय, मी तुमच्याशी बोलतोय, तर ऍज अ हिस्टोरियन बोलतोय. सो मला कागदपत्र काय सांगतायत, आयदर भगत किंवा भूतवैद्य. खडकर असा एक शब्द आहे तो. खडकर? हा, बट आय डिडंट फाइंड एनी मिनिंग ऑफ दॅट. म्हणजे मला कुठल्याही शब्दकोशात त्याचा अर्थ नाही सापडला. पण खडकर हा शब्द फ्रिक्वेंटली येतो की समजा एखाद्या ठिकाणी भूताची बाधाविधा असेल, तर त्याला बोलण्यासाठी फलाना एक पर्सन आहे, त्याचं नाव खडकर, यास पाचारण केले आणि मग त्यांनी जे काय केलं तर असं. तो खडकर हा एक शब्द इंटरेस्टिंग आहे, वेगळा. पण मग हे भूत तुम्ही म्हटलात की पत्रांमधनं ही सगळी दिसतात आपल्याला, मग असा अख्खं भूत पाहिलं एका माणसाने, असं काही आपल्याला संदर्भ सापडलाय? एक माझ्याकडे 16 पानी मोठी कैफियत आहे. मी इथे मी चॅनलवर तुम्हाला दाखवतो सुद्धा. मोडी? हा, ही 16 पान आहेत. यू कॅन सी दिस. त्याचं माझ्याकडे बंच आहे. हे एका खाजगी संग्रहातली आहे. माझ्याकडे हे लिप्यांतरासाठी आलं होतं डॉक्युमेंट. बर. ते 16 पानांचं आहे. 1786 ही कैफियत लिहून दिली. गणेश भट नावाचं एक हे होते. तर कोकणातली आहे ती. देवगड, त्या काळातला देवगड तालुका. टेंबिवली नावाचं एक गाव आहे. तर तिथलं जोशी कुलकर्णी पण वतन ज्यांच्याकडे होतं ते गणेश भट यांनी 1786 ही कैफियत लिहून दिलेली आहे, जी 60 ते 62 वर्ष आधी घडलेली हकीकत सांगते. खूप शॉक होतो की एखाद्या घराण्यातली खाजगी जी कैफियत म्हणजे काय, हकीकत. तर ती जी हकीकत आहे त्याच्यामध्ये अगदी एक ब्रह्मसंबंध याचा उल्लेख आहे आणि तो कसा झाला ते त्याच आहे. ह्या गणेश भटांचे जे वडील होते बाळकृष्ण भट, ते त्या टेंबिवली गावाचे जोशी कुलकर्णी वतन त्यांच्याकडे होतं. आता त्यांचे पितृव्य म्हणजे चुलत सासरे, त्यांचं नाव कानभट. बर. त्यांचे ते पितृव्य राहायचे आणि तिथे काही म्हणजे लोकल लेवलला जे काही सत्ताधीश असतील ना, छोटे मोठे सरदार बिदर, ते त्यांचा काहीतरी दंगा झाला. त्याच्यामध्ये तो सगळा भाग जळाला, म्हणजे त्यांचं गाव पूर्ण जळालं. ते रडत यांच्याकडे आले. ते कानभट जे होते ते बाळकृष्ण भटांकडे आले टेंबिवलीला. तर यांना दया आली आणि यांनी वेशीच्या बाहेर त्यांना एक घर दिलं. आणि आपलं जे जोशी उपाध्ये पण आहे, म्हणजे आता जोशी कुलकर्णी पणाचं काय काम असतं वतनाचं, गावातल्या सगळ्या ग्रामदेवतेची पूजा करणे, कोणाच्या घरी वास्तुशांत असेल तर त्यातला काही भाग त्यांना सांगितलं की माझ्या ॲब्सेन्समध्ये, मी जेव्हा कसं समजा गावातून बाहेर गेलो त्यावेळेस तुम्ही बघत जा. तर एकदा हे बाहेर गावी गेलेले असताना थोड्या दिवसांनी असं झालं की ह्या कानभटांनी सांगितलं हे वतन माझं आहे म्हणून. मग गावची पंचायत बसली. गावच्या पंचायतीने सांगितलं नाही, हे बाळकृष्ण भटांचंच वतन आहे, तुम्ही कसं काय सांगताय. मग ते थोडे शांत झाले. कानभटांचे एक जण होते मित्र, ते त्या गावी येऊन राहिले आणि त्यांनी पिन मारली की तू कर हे म्हणून, परत दावा कर. परत एकदा दावा केला, परत पंचायतीने फेटाळलं. मग त्यांनी सांगितलं आता तू एक काम कर, तू मानता ठेव. बऱ्याचशा कागदपत्रांमधून कायम येतो मानता किंवा मानतुका असा शब्द येतो. ते काय करतात, कोकणामध्ये जी वेगवेगळ्या गावांमध्ये जी दैवत आहे, तिथली ग्रामदैवत असतील काय, तिथे काही ना मानतुका करतात. म्हणजे आता मन्नत हा जो शब्द आहे, नवस ज्याला म्हणतो, तसं हे अगदी नवस नाही म्हणता येणार, पण त्याच्या आसपास जाणार आहे की त्या देवाला सांगून एखाद्या व्यक्तीचं वाईट होऊ देत. आणि ही गोष्ट कॉमनली कागदपत्रांमधून आढळते. तर यांनी 5-6 ठिकाणी मानतुका केला, म्हणजे 5-6 गावच्या देवांमुळे ह्यांचं आणि ह्या बाळकृष्ण भटांच्या बायकोला प्रचंड त्रास व्हायला लागला. मग त्यांनी टेंबिवलीच्या ग्रामदेवतेला कौल लावला आणि तिथल्या भक्ताला विचारलं. त्यांनी सांगितलं की ह्यांच्यावरती या कानभटांनी केलेलं आहे.
मग त्यांना सांगितलं की तुम्ही, मग गावच्या पंचायतीने परत बोलवलं आणि विचारलं की तुम्ही हे सगळं केलंय का, तर ते काढून घ्या म्हणे. तर म्हणे काढतो म्हणाले, पण त्यांनी केलं नाही. मग हे बाळकृष्ण भट रामेश्वरला गेले, आचऱ्याचा रामेश्वर, तिथं सेवेला राहिले 6 महिने. तरी त्यांना काही फरक पडला नाही. आणि जेव्हा परत आले तोपर्यंत ह्या माणसाने पूर्ण वतन बळकावलेलं होतं. वतन देईना. तर ह्यांना इतका मानसिक त्रास झाला की त्यांनी त्या ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन उपोषण करत बसले. आणि मग ग्रामपंचायतीतले जे लोक होते, गावचे प्रमुख, ते आले आणि त्यांनी म्हणाले तुम्ही का असा त्रास देताय या गरीब माणसाला. तर ते म्हणे नाही, वतन माझंच आहे. कानभट म्हणाला मग ठीक आहे, तुम्ही देवाच्या समोर येऊन सांगा. तर हा कानभट त्या ग्रामदेवतेच्या समोर गेला आणि म्हणाला जर मी खोटा असेल तर 3 दिवसात माझी क्षित होऊ देत. क्षित होऊ देत म्हणजे माझा पूर्ण ऱ्हास होऊ देत, नाश होऊ देत. हा एक दिव्याचा प्रकार आहे, देवांना साक्षीला ठेवून करतात. तो कोकणात आहे अजून. 3ऱ्या दिवशी रात्री कानभट रक्ताची उलटी होऊन मेला. पण बायकोचा त्रास काही कमी झालेला नव्हता, बिकॉज ते जे काही 5-6 देवतांना मानता केलेल्या होत्या किंवा मानतुका केलेल्या होत्या. मग ते त्यांना घेऊन मौजे ताभाने असं काहीतरी एक गाव आहे तिकडे, तिथल्या एका देवाकडे गेले, तिथे सेवेला राहिले. तिथे हा मेलेला जो कानभट होता, जो देवीच्या मंदिरात किंवा त्या ग्रामदेवतेच्या मंदिरात खोटं बोलला आणि जो मेला, तो ब्रह्मसंबंध झाला होता. आणि तो ह्याच्या बायकोच्या अंगात आला आणि येऊन बोलला की वतन माझं नसताना मी उगाच कुभांड घेऊन भांडलो आणि वतन माझं आहे म्हणून हे केलं आणि देवाच्या समोर पण खोटं बोललो, म्हणून माझी अशी गत झाली आणि मी ब्रह्मसंबंध येऊन आलेलो आहे. त्याला पश्चाताप झाला होता थोडक्यामध्ये. तर माझं तुम्ही प्लीज, म्हणजे सोप्या भाषेत की तुम्ही मला यातून मोकळं करा. आणि मग त्यांनी सांगितलं की ह्यांनी विचारलं की कुठे कुठे तू मानतुका केल्यात देव. त्यांनी त्या देवांची नावं ती पण आली आहेत त्याच्यात. बरं, त्या केला आणि त्यांनी सांगितलं की माझं पण पिंडदान तुम्ही करा, तरच मला गती मिळेल, नाहीतर प्रॉब्लेम होईल मला. अशी ती पूर्ण 16 महिन्याची ती, मी आता अगदी शॉर्ट मध्ये सांगितली तुम्हाला, पण अनेक गोष्टी त्या ह्याच्यात आहे. ही जी पत्र आली, आता 16 पानी खरं तर कैफियत आहे ही. सगळ्यात भयानक असे कुठले पत्र आहेत किंवा अनुभव आहेत त्यातले? खूप म्हणजे असे बऱ्याच येतात की काही म्हणजे असे आपल्याला वाईट पण वाटतात काही गोष्टीमध्ये. म्हणजे कोकणामधल्या जी एखादी व्यक्ती मांत्रिक, म्हणजे जी भूत सोडणे असं जी एखादी व्यक्ती असेल कोणी करणारी, ती स्त्री असेल तर तिला भुतळी म्हणायचं. भुताळी हा, आणि पुरुष असेल तर भुताळा. तर एका स्त्रीला ना भुताळी समजून ना गावाने अगदी ठेचून मारलं होतं दगडांनी. सो दॅट वॉज हॉरिबल. मग तिच्यावर ती होती नव्हती हे काही त्याच्यात नाही आलेलं, पण हे जरा भयंकर होतं थोडंसं कृत्य. आणि बाकी काही तंत्रमंत्राच्या गोष्टी बऱ्याच आलेल्या आहेत की कसं करत होते हे लोक. म्हणजे अशी 1-2 उदाहरण आहेत. एक तर पुण्यातलं आहे. बरं, काय? पुण्यात पेशव्यांच्या काळात झालं होतं 1776. पुण्यामध्ये पेशव्यांच्या पागेकडे एक माणूस काम करत होता. त्याचं नाव सिदोजी, साधा कामगार असेल. त्याचा भाऊ, त्याचं नाव काळोजी. तर या काळोजीला त्यांच्याच जातीतल्या एका माणसाने जादूगिरीची विद्या, आता त्याचं प्रोनाऊन्सिएशन आपण जर अगदी वर्ड टू वर्ड केलं डॉक्टर, त्याने जादूगिरीची विद्या करून त्याला मारून टाकला असा आरोप आला. सो जात पंचायत बसली 50 लोकांची आणि त्यांनी दे डिसाइडेड की खरं झालं, हे खरं आहे. मग त्यांनी सांगितलं त्याचे पुढचे 2 दात उपटायचे. कोणाचे? ज्यांनी विद्या केली त्याचे 2 दात उपटायचे आणि चांभाराच्या कुडातलं पाणी पाजायचं. दात का उपटतात माहितीये ना, की समजा त्याला शिक्षा दिली तर त्यांनी परत ते दात उपटल्यानंतर मंत्र जर तो म्हणायला गेला, पुढचे 2 दात जर काढले ना कुणाचेही, तर तुमचं प्रोनाऊन्सिएशन बोबडं येतं ना. सो मंत्र प्रॉपर म्हटला जात नाही. तर ती पण स्टोरी पुढे कंटिन्यू आहे. तर तो इतका डेंजर होता, तो म्हणाला तुम्ही असं काही मला केलं ना तर मी ना दरोडेखोरांबरोबर सामील होईल आणि तुम्हाला सगळ्यांना मारूनच टाकेन म्हणून, असं त्यांनी सांगितलं. मग हे पेशव्यांच्या दरबारात आलं प्रकरण. जात पंचायतीतून दिवाण जे होतं अदालत, त्याला आपण म्हणतो सरकारी अदालतीमध्ये आलं. तर तिथे मग त्याला सांगितलं की ह्याला कोहोच किल्ल्यावरती नेऊन अटकेत टाका आणि तिथे हीच शिक्षा द्यायला. आणि तिकडे जाऊन ते केलं बरं का. आणि 2 वर्षांनी त्याचा 1 हात आणि 1 पाय तोडून मग सोडून दिले त्याला. अशा पण शिक्षा होत होत्या, कठोर होत्या. पण हे पण त्याच्या मागचं हे लक्षात घ्या की अटकेत ठेवल्यानंतर त्याने परत तिथे बसून काहीतरी मंत्रचळ करू नये. म्हणजे असे काही किस्से आहेत का की जे पत्रांमधनं आपल्याला दिसतात? अशा अनेक गोष्टी तुम्ही म्हणालात की अशा अनेक गोष्टी दिसतात
तशा भयानक अशा भीतीदायक गोष्टी. एक मी वाचली होती, तर त्याच्यामध्ये एक रायगड तालुक्यामध्ये, त्यावेळेसचा रायगड तालुका, एका गावामध्ये 2 लोक, म्हणजे एक देशमुख होता आणि त्याच्याबरोबर त्याचा एक कामगार होता. ते दोघं त्याच्या गावावरून दुसऱ्या गावाला चालले होते. देशमुखाच्या हातात बंदूक होती आणि ते चाललेले असताना मध्ये एक गाव लागलं. त्याच्या वेशीच्या बाहेर त्यांना सावज म्हणजे श्वापद आढळलं. सो ते त्याच्या मागं गेले, ते जंगलात गेले, हे त्याच्या मागे जंगलात गेले दोघे. पण नंतर ते पुढे, म्हणजे त्यांचं हे चुकलं, म्हणजे त्याचा पाठलाग करता करता ते कुठे गेलं समजलं नाही. सो ते परत यायला निघाले. तर जंगलामधलं जी वाट होती ती अशी दगडधोंड्याची असल्यामुळे त्या देशमुखाचा पाय अडखळला आणि तो पडला. पडताना त्याच्या खांद्यावरची बंदूक होती चापाची, त्याचं बोट त्याच्यावर पडलं आणि मागून त्याचा जो नोकर येत होता त्याला गोळी लागली आणि ही डाईड. तो मेला वगैरे सगळं ठीक आहे. मग त्यांनी ते गावात कळवलं, त्याचे अंत्यसंस्कार केले वगैरे. थोड्या दिवसांनंतर ही गोष्ट सुभ्याच्या कचेरीस, म्हणजे प्रांताची जी कचेरी असते रायगडची, महाडला होती त्यावेळेस, तिथे कळल्यावरती, त्यावेळेस हे दोघंच होते ना तिथे, नक्की काय झालं हा डाऊट येतो कोणाला येणार. मग त्यांनी जो मेला होता त्याच्या भाऊबंधांना बोलावलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही म्हणजे असं जी घटना घडली तर तुमचं काय आहे, त्यावर तुम्ही काही तपास केला का? ते म्हणे हो, आम्ही कुंभार क्रिया केली. कुंभार क्रिया. तर मग त्याच्यात असं लिहिलंय की कुंभार क्रिया केली, मग पितर अंगी आले आणि बोलू लागले की नाही, मी माझ्या कर्माने मेलोय, त्यात ह्याचा काही संबंध नाही आहे. सो व्हॉट इज कुंभार क्रिया आजही कोकणामध्ये चालते. माझ्या परिचयातले एक जण आहेत विष्णू म्हणून, त्यांनी मला ती सांगितली की आजही कोकणामध्ये काही समाजामध्ये आपल्याकडे जसं दशक्रिया विधी करतात तसं तिकडे कुंभार क्रिया करतात. म्हणजे काय, आपण भाताची पिंड वगैरे ठेवतो युजली, ते लोक काय करतात, घट असा भरतात आणि आय थिंक कुंभार समाजाचा कोणतरी एक माणूस येतो आणि मला जी ती माहिती ऐकीव आहे त्याच्यावर, आणि तो एक वाद्य वाजवतो आणि त्या मेलेल्या माणसाच्या आत्म्याला बोलवतात आणि तो तिथे येतो आणि त्या कुणाच्याही, म्हणजे तिथल्या कोणाच्या तरी अंगात येऊन तो बोलतो, अशी आजही मान्यता आहे. आजही होतं ते, असं मी ऐकून आहे. आणि तो पत्रामध्ये तसा उल्लेख आला. हो, आलाय, तो आला आणि त्याने सांगितलं की म्हणजे मी माझ्या कर्मानेच मेलोय, त्यांनी काही मला खून वगैरे केलेलं नाहीये. किंवा डहाणूच्या कोटामध्ये एक आहे, आजही ती जागा आहे तिथे. बर. डहाणूच्या कोटात एक खवीस आहे. खबीस ही संकल्पना आपल्याकडे 14व्या-15व्या शतकानंतर आली. हापशी लोक आले ना आपल्याकडे भारतात, बरोबर, हापसाणामधून आले ते. बरोबर. तर असं मानलं जातं की मुस्लिम व्यक्ती मेली आणि तो जर पिशाच्या योनीला गेला तर त्यातली एक योनी आहे ती खवीस असते पिशाच्या योनीला. तर तो खवीस, म्हणजे आता काय व्हायचं, ही जी भूतं जी वेगवेगळ्या ठिकाणी असायची ना, ती काहीतर किल्ल्यांवर असो किंवा याच्यावर, म्हणजे असं जे काही डॉक्युमेंट्स मधनं येतं, त्यांना शांतता ठेवायला पाहिजे ना, नाही तर ते उपद्रव करायचे. असं वारंवार शब्द येतो की ती किल्ल्यावर नवीन भूतांनी उपद्रव केला. त्यांचे वर्गीकरण केलं होतं, नवीन भूत, जुनं भूत. बर. सो त्याला बळी द्यायला लागायचं ना. मग तर युजली कोंबडं वगैरे असंच देतात, कोंबडी, बकरी वगैरे. तर इथे जरा वेगळं प्रकरण आहे. इथे डॉक्युमेंट, मला पहिलं वाटलं मी चुकीचं वाचलं का काय, म्हणून मी परत तो शब्द वाचला. तर त्याला विजयादशमीच्या दिवशी, म्हणजे दसऱ्याच्या दिवशी, त्या खविसाला घर डुक्कर बळी देत होते. रानडुक्कर माहिती आहे आपल्याला, जे रानात असतं ते. घर डुक्कर म्हणजे जे गावात चिखलात लोळतं ना ते. सो दिस इज समथिंग, हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे त्याला ते बळी दिलं जायचं दरवर्षी विजयादशमीला. सो मी, माझे एक मित्र आहेत मुंबईला, त्यांना मी विचारलं, मी अशी नोंद वाचले. ते म्हणाले आजही तो दगड आहे तिथे अजून त्याचा, फक्त आता तिथे त्याला काही करत नाही, तिथे कचरा पेटी वगैरे सॉर्ट ऑफ झाले, पण ते विहिरीवरती तो असा उलटा यू शेपचा दगड आहे, असं मी ऐकलंय. म्हणजे त्यांनी मला सांगितलं. जे सत्ताधारी होते किंवा सरदार वगैरे होते असं तुम्ही म्हटलात, ह्यांच्या काही पत्रांमध्ये तुम्हाला दिसतं भूतांचं, त्यांचा विश्वास होता असं? नाही, त्यांचा विश्वास, त्यावेळेस भूतांना ऑफिशियली गव्हर्नमेंटकडनं मान्यता होती 18व्या शतकात. बर. हा, आय एम टेलिंग यू द ट्रूथ. कारण आता हे बघा, गावागावांमध्ये कोकणातल्या अशी तक्रार प्रत्येक वर्षीच्या कागदात आढळते. एक 4-5 किस्से तरी आढळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल राज मेमाणे, अमोघ वैद्य. तर अमोघ वैद्य गेला सुभ्याच्या कचेरीत, ह्याचे भूत मला त्रास देतात. अरे बाप. भूत सोडणं हा व्यवसायच होता बरं का, भूत. तर मग ते सरकारकडून काय केलं जायचं, भूतवैद्य अपॉइंट केला जायचं आणि ते विचारलं जायचं हे खरं आहे का, कारण काही लोक लबाडी पण करायचे ना, थापा पण मारायचे.
सो ते कसं करायचंय तर त्याची प्रोसिजर होती, सरकारकडून थळे नेमून दिली जायची. थळे म्हणजे स्थळ, त्याचा अपभ्रंश स्थळ या शब्द. म्हणजे त्या परिसरातली जी काही जागृत देवस्थानं असतील त्या स्थळांवर जाऊन ह्या भगतांनी ह्या दोघांना तिथे नेऊन उभं करायचं, देवांना प्रसाद लावायचा म्हणजे कौल लावायचा आणि त्याच्यामध्ये मग देव जे सांगेल ते खरं हे केलं जात होतं. सो त्या भगताला पण मानधन मिळायचं ते, आणि जो खोटा ठरेल म्हणजे समजा एखाद्याने खरंच केलं असेल तर त्याला दंड केला जायचा आणि त्याला सांगायचं की ह्या भूतांची वारावर करून देतो म्हणजे निवारण करून दे. एक पुण्यातलं इंटरेस्टिंग होतं प्रकरण, नानावाड्याची वास्तुशांत चालली होती. तर नानावाड्याचा जो फ्रंट साईड आहे ना आणि इकडच्या बाजूने शनिवारवाड्याच्या बाजूने एक त्याला दार होतं पूर्वी. तर ती नानावाड्याची वास्तुशांत झालेली असताना नेमके दौलतराव शिंदेचे तोफखान्यातले काही लोक शनिवारवाड्याच्या त्या आता जो गणपती आहे ना तो आपला शनिवार श्रीमंत पेशवे गणेश तिथे त्या बुर्जापाशी होते. वास्तुशांतीला तो बलिदानाचा हे असतो ना दिवा, तुम्ही यज्ञकर्म कुठलंही केलं तर त्याला तो क्षेत्रपालांचा हे असतो. बरोबर. सो तो बाहेर नेऊन ठेवायचा होता आणि ते लोक बाहेर येऊन ठेवलं आणि तिथे नेमके ह्यांचे तोफखान्याचे लोक उभे होते किंवा काय त्यांचे तोफा, यांना वाटलं की आमचं काहीतरी वाईट करण्यासाठी केलं. त्यांनी तो दिवा त्याला चोपला त्या माणसाला, त्या नोकराला, आणि परत तो दिवा नेऊन नानांच्याच वाड्यात ठेवलाय परत. अशा पण. आणि हे पत्र आय थिंक वासुदेव शास्त्री खरेंनी जे खंड केलेत ना त्यामध्ये ते प्रकाशित आहे. सो हा पगडा बघ किती मोठा होता, खूप मोठ्या प्रमाणावर होता. पेशव्यांचा वाडा ह्याचा वसईचा किल्ले वसई त्याच्या बाजूला जवळच म्हणजे बाजीपुरा नावाचं एक ठिकाण आहे, आजही आहे ते. तिथे आता तो वाडा नाहीये, पेशव्यांचा जो वाडा होता तिथला. त्याच्या बाहेर ब्रह्मपुरुष व पिशाच्चे आहेत. ब्रह्मपुरुष म्हणजे ब्रह्मराक्षस. त्यांच्या नैवेद्याची तरतूद ही सरकारातून केलेली होती. मी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळातली गोष्ट सांगतो. ते काय असतं, भात दही व्हॉट एव्हर इट इज, जो काही नैवेद्य असेल त्यासाठीचं किती तांदूळ वर्षभरात लागतो, किती त्यांचं वर्षातून एकदा ह्यांचे शांत्या पण केलं म्हणजे शांत राहावं, त्रास देऊ नका. पण एवढा तो पगडा होता समाज मनावर. ही जी भूत आहेत पत्रांमध्ये दिसतात की त्या त्या ठिकाणी आहेत किंवा होती, ती आज पण त्या ठिकाणी आहेत असं काही मिळतं का? नाही, आज आहेत का नाही हे तर अनुभव म्हणजे मी जेव्हा काही रेग्युलर किल्ल्यांवर जाणारी जी काही मंडळी आहेत त्यांच्याशी जेव्हा मी बोललो या विषयावरती तर ते म्हणाले नाही आजही त्यातले तुम्ही सांगते त्यातल्या काही किल्ल्यांवर आजही अनुभव येतात. अशी कुठलं ठिकाण तुम्हाला सापडलं की कोकणातलेच मोस्टली किल्ले की तिथं जास्त भूत? अगदी एवढं मी डायरेक्ट नाही सांगणार कारण आत्ता कसं मी इतिहासात घडलंय त्याच्यावरती काय मी त्याचा कागद देऊ शकतो. आज मी म्हटलं तर लोक म्हणतील सर काय वाटेल ते थापा मारतात. मग पत्रांमध्ये सुद्धा असं कुठलं ठिकाण आहे की जे जास्त वेळा आलंय की अरे इथं फारच भूत कंटिन्युअसलीच येतं ना. म्हणजे काही किल्ल्यांवर तर ते फ्रिक्वेंटली एक मला वाटतं कोहोजवरच बुर्जावरील चेडा काय होतं, ही भूत नंतर त्यांच्या ना रुटीनचा भाग झाले होते. जसं किल्ल्यांवरचे देवी देवतांचे नैवेद्य झाले होते ना तसं ते मुंजा वेताळ सो त्यांना नैवेद्य होते रितचं. काय होतं नंतर मला वाटतं तो त्यांच्या रोजच्या रुटीन मधला एक भाग. आणि असंही एक त्यांची एक मान्यता असेल हे आपलं बाहेरच्या शत्रूंपासूनही रक्षण करतील, आपल्याला उपद्रव तर देऊ नये हाही एक त्याच्या मागचं इंटेन्शन असेल. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तत्कालीन समाज मनाचं तुम्हाला एक दर्शन घडवतात किंवा सामाजिक मान्यता ज्या होत्या. भूत आहे का आता मी म्हटलं तर म्हणजे मला पर्सनल विचारलं ॲज अ बिंग अ ओनली राज मेवाणे सो आय डू बिलीव्ह इन गोस्ट. ओके, पण तुम्ही हिस्टोरियन म्हणून मला विचारलं तर दॅट आय वोंट बी एबल टू प्रूव्ह किंवा मी तुम्हाला काही प्रूफ देऊ शकत नाही त्याचं. पण मग ही जी भूत आहेत आता मुंजा झालं चेडा झालं, सगळ्यात जास्त भीती कुठल्या भूतांची दिसते पत्रांमधनं? ब्रह्मराक्षस. ब्रह्मराक्षसाला जास्त ब्रह्मसंबंध किंवा ब्रह्मसंबंधाचं तर आपण बघितलं. ब्रह्मराक्षस किंवा ब्रह्म. आणि ते मान्यता अशी पण आहे की ते खूप पॉवरफुल असतात. इव्हन मुंजा सुद्धा खूप पॉवरफुल असतो. म्हणजे आपल्याकडे भूतांचा एवढा पगडा होता की भूत देवाला पण त्रास देऊ शकतं किंवा त्याला बंधनात टाकू शकतं हे पण कागदपत्रातून दिसतं. लिंगाणा किल्ल्यावरची नोंद आहे. तिथल्या एका माणसानी म्हणजे मांत्रिकानी काही भूतांचे हे केले किल्ल्यावरच्या लोकांना. आणि किल्ल्यावरची जी देवी आहे जननी देवी तर देवीच्या इथे त्या देवस्थानच्या इथे पण चेडा बसवला. असं पण उल्लेख येतो. सो म्हणजे मी हे सांगतोय का
की त्याचा पगडा किती खूप मोठ्या प्रमाणावर होता, खूपच. हा, आणि भूतांचं इंटरेस्टिंग म्हणजे लोकांना असं होतं की बऱ्याच वेळा त्याचा दुरुपयोग पण केला जात असावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याचं कारण असं ना की गावात म्हणा किंवा एखाद्या वस्तीमध्ये अशी खुन्नस असते ना एकमेकांची, आता कुठेतरी राग काढायचा असतो, ते उगाच जाऊन खोटी तक्रार पण देणार. ह्या सगळ्या पत्रांमधनं हे भूतांचे उपाय वगैरे होत, एखादं भूत कोपलं वगैरे असं काही जसं युजली सगळीच भूतं कोपायची, पण एक भूत म्हणजे एक भूतांचा समूह होता, एक कोकणातल्याच गावातली गोष्ट आहे. तिथे जी काही भूतं असायची तर त्यांचे खाण्यापिण्याची पण व्यवस्था करायला लागायची ना. सो तो तिथला जो कोणी भगत असायचा तो करायचा. तर एका गावाविषयी अशी नोंद येते, एका गावातला भगत होता, तो त्याचं गाव सोडून गेला. तो सोडून गेल्यामुळे त्याच्या करवी तिथल्या गावातल्या भूतांना जे मांस वडे मिळायचे ते मिळणं बंद झालं. डॉक्युमेंटमध्ये उल्लेख येतो की भूतं नाराज झाली आणि त्यांनी गावातल्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. आणि मग त्या गावच्या जो खोत होता त्यांनी त्या भगताला परत बोलवलं आणि मग परत त्याच्या करवी नैवेद्य, जोपर्यंत दुसरा तुझ्या जागी कोणी येत नाही तोपर्यंत तू यांच्या नैवेद्याची व्यवस्था कर, असं सांगितलं. आणि मग ते केलं. सो भूतं पण नाराज होत होती. नाराज होत असतील, मग काय इमोशनल स्टोरी वगैरे एखाद्या भूताची काय आली आहे का नाही? आहे एक थोडीशी टच करणारी स्टोरी आहे. एक कसबे मालाड, म्हणजे आता आपण मुंबईकडे मालाड वगैरे जे, तर कसबे मालाड जे होतं त्या काळात, तर तिथे एक माणूस होता, त्याची बायको शी डाईड, काही कारणामुळे मेली असेल ती, म्हणजे सवाष्ण स्त्री मेली. तर ती जखीण होते. जखिणीचा त्याला प्रतिशब्द जो आहे समानार्थी तो हाडळ, असं सवाष्ण स्त्री मिळाली की ती जखीण होते अशी एक मान्यता आहे. सो ती जखीण झाली, पण ती तिच्या भावाकडे म्हणजे तिच्या माहेरी गेली आणि तिच्या भावाला दिसायला लागली. म्हणजे ती काही त्याला त्रास बीच नाही, ट्रबल नव्हती करत, काही कुठला त्रास देत नव्हती त्याला, पण ती त्याला दिसायला लागली. मग त्यांनी ही गोष्ट घाबरून सरकारमध्ये कळवलं, म्हणजे तिथल्या स्थानिक जे प्रशासन आहे त्याला कळवलं. त्यांनी मग तो भूतवैद्य पाठवला आणि मग तो तिच्याशी काय कॉन्व्हर्सेशन केलं असेल, व्हॉट एव्हर इट इज. तो म्हणाला नाही, ती मायेनं आली आहे, भावावरच्या प्रेमामुळे ती आली. सो तो म्हणाला नाही ठीक आहे, पण आता तिला पुढेच हे जरी असं असलं तरी तो घाबरत होता खूप. पण म्हणजे ते मला असं वाटलं की जसं सजीव लोकांना आपलं रिलेशन्स आपण हे असतं की भावाचं बहिणीवरचं प्रेम असतं, असं मृत्यूनंतरही ते, आणि हे कागदातून येतं, हे फार महत्वाचं आहे की मेल्यानंतर ती बहीण आपल्या भावावरच्या प्रेमाखातर ती त्याच्याकडे गेली होती. काही उपाय आहेत त्याच्यावर पत्रांमध्ये आलेले की असा भूताचा फार त्रास होत होता, मग भूतवैद्य आला आणि त्याने हे उपाय केले, असं काही? मेनली त्यांचा आता तो विधी कसा होता त्याची प्रोसिजर नाहीये, पण त्यासाठी वस्तू काय वापरल्या त्या असायच्या. युजली प्राण्यांचे वगैरे बळी दिले जात होते. उडदाची डाळ एक दिसते त्याच्यात, तांदूळ दिसतात, म्हणजे दही, उडदाची डाळ, गुलाल, रंगीत दोरे वापर. एक तर अजून इंटरेस्टिंग होतं, माझं आरमारच्या पुस्तकात येते की मला वाटतं आनंदराव धुळप स्वारीला निघाले होते, सुभेदार, आपल्या मराठ्यांच्या आरमाराचे सुभेदार. ते स्वारीला निघालेले असताना त्यावेळेस पद्धत अशी होती की सुभेदार जेव्हा त्या गुराबावर म्हणजे लढाऊ जहाजावर चढेल तर त्यांनी पाऊल ठेवलं की 5 बार तोफांचे उडवले जायचे की आता निघणार आहे, आणि मुहूर्त बघून स्वारीला निघायचे. तर आदल्या दिवशी संध्याकाळी ते गोरज मुहूर्तावर चढले गुराबावर त्यांच्या, आणि अर्ली मॉर्निंग सूर्य उगवल्यावरती विजयदुर्गच्या बंदरातून सकाळी उठून बघितलं तर प्रत्येक जहाजाखाली, त्याच्या खाली एक कोंबडं, म्हणजे एक असे मारलेलं कोंबडं, गुलाल आणि असं भात, डाळ बिळ असं करून असे भाग बांधून त्याच्या खाली पुरलेलं आढळलं. आरमारावरच करणी केली होती. सो ते मग थांबलं, रहित झालं जाणं. मग त्यांनी तिथे गिरयचा रामेश्वर आहे बाजूला, माझ्या पुस्तकात लिहिलंय मी तो सगळा प्रसंग. तिथे तो फेमस आहे ते गिरयचा, गिरय गावचा रामेश्वर, ते मंदिर खूप फेमस आहे. तर तिथे ते गेले आणि तिथल्या त्या तो जो पुजारी आहे त्याच्या अंगी आवेश आणला म्हणजे देव अंगात येऊन बोलतात. त्यांना विचारलं की हे काय आहे म्हणे, तर त्यांनी सांगितलं की हे त्यांची स्वारी सक्सेस होऊ नये म्हणून केलेला उद्योग आहे. मग त्याच्यावर उपाय काय, तर मग त्यांनी परत अजून एक मोठं असेच एक वस्तू सगळ्या सांगितल्या, रंगीत दोरे, याची डाळ, भात, दही आणि रातांबा भात म्हणून येतो, रातांबीचं फळ असतं ना, त्या भातावरती मे बी त्या कलरचा किंवा त्याचा ते वापरून केलेला काहीतरी भात असावा तो, आणि ते सगळं त्यांनी आरमारावरून ओवाळून टाकायला सांगितलं.
आणि धुळपांवरनं पण. तो असं म्हणजे डायरेक्ट आरमारावर करणे बिरणे हा एक वेगळाच होता एक विषय. पण मग ही जी काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत, अशी कुठली प्रसिद्ध ठिकाणं दिसतात जी पत्रांमध्ये जिथं भूत आपल्याला नोंदी सापडतात? कोकणात वरपासून खालपर्यंत म्हणजे उत्तर कोकण पासून म्हणजे इंद्रगड जो आहे ना, आत्ता गुजरातमध्ये आहे तो. तिथे पण मोहन चेडा नावाचं, ते चेड्याचं नाव आहे मोहन चेडा, आणि त्याची पूजा केली जाते. आता ते गुजरातमध्ये आहे ठिकाण, इंद्रगड, अर्जुनगड. पण त्यावेळेसचा तो वसई प्रांत आहे. सो आता तुम्ही बघा, गुजरात ते खाली दक्षिण कोकण, पार अगदी तुम्ही सिंधुदुर्गाचे रादर कागद आपल्याकडे नाहीयेत, पण विजयदुर्ग, देवगड वगैरे हे सगळं खालचा पट्टा. कोकणामध्ये ते आजही मान्यता आहेतच. अर्थात मी पुन्हा एकदा की बाबा हा एक सामाजिक संस्कृतीचा भाग आहे. काही किल्ल्यांवर मुंज्यांची ऑफिशियली ठाणी होती त्यावेळेस. आत्ता इतकं नाही मला माहित नाही. ठाण हा म्हणजे ते त्यांची पूजाच केली जात होती ऑफिशियल. त्यांचे ब्रह्मपुरुष, ब्रह्मसंबंध अशा ह्यानी येतात, ते त्यांचे उल्लेख येतात डॉक्युमेंट्स मध्ये. आपण मी पहिल्यापासून असं म्हणत आलोय की ही जी माहिती आहे ही त्या संस्कृतीसाठी खूप महत्वाची ठरते वगैरे वगैरे. मोडी कागदपत्रांचा अभ्यास करताना किंवा कुठल्याही पुराव्यांचा अभ्यास करताना ही माहिती किती महत्वाची ठरते इतिहासकारांच्या दृष्टीने? खूप म्हणजे खूप महत्वाची. आता तुलनात्मक अभ्यास पण करता येऊ शकतो, राईट. जसं तुम्ही मला आत्ता विचारलं, आजही कुठल्या किल्ल्यांवर आहे का, तर जेव्हा मी पर्सनली चौकशी केली तर काही लोक म्हणतात हो काही किल्ल्यांवर अजून आहे. तसंच समजा उद्या मी भविष्यामध्ये ते पुस्तक लिहिलं, ओके, ते पुस्तक लिहिल्यानंतर त्यात येणारी घटना ज्या घडलेल्या आहेत कागदपत्रांमधून, ती ठिकाणं तिथं आजही आहेत का, आणि आजही त्या मान्यता त्या गावांमध्ये किंवा इतर ठिकाणी आहेत का, याचा एक तुलनात्मक अभ्यास तत्कालीन सामाजिक संस्कृती आणि आता 21व्या शतकामध्ये तिथली काय सिच्युएशन आहे. सो अभ्यासाच्या दृष्टीने ते फारच महत्वाचं आहे, आणि तो अविभाज्य भाग आहे. तो काही तुम्ही नाकारू नाही शकत. तो ज्याच्या त्याच्या मान्यतेचा किंवा न मानण्याचा तो प्रकार आहे. पण आहे, भूत ही संकल्पना खरी खोटी हे जाऊ देत, पण ती संकल्पना निश्चितच अस्तित्वामध्ये आहे, आणि होती त्या काळात होती, जास्त होती. आत्ता केवढी आहे, तुम्ही सोशल मीडियावरती जर बघितलं तर सगळेच काहीतरी महाराज आणि बुवा वगैरे होतात, आणि ते काय काय सांगत असतात, आप ये नंबर इस हात पे लिखोगे तो आपका ये हो जाएगा. सो म्हणजे ते मी बघत असतो, आणि ते फार मजेशीर पण असतं. मग आपको काली नजर लगी आहे का, ते कसं कळणार तुम्हाला वगैरे, असे रील्स येतात प्रॉपर. मग आता आपण 300 वर्षापूर्वी फार होतं म्हणण्यापेक्षा मला कागदपत्रात जेवढं दिसत नाही ते आता सोशल मीडियावर जास्त दिसायला लागले. हे स्वयंघोषित वरनं आठवलं, वेगळा प्रश्न आहे थोडासा. त्या काळामध्ये हे भूतवैद्याचं शिक्षण कसं घेतलं जात असावं? नाही, तो परंपरागतच आहे. म्हणजे मी आता अर्थात मी आता त्याच्याविषयी डिटेल नाही सांगू शकणार. एका किल्ल्याच्या इथे आजही एक त्या परिसरात किल्ल्याच्या त्याच्यात माझं लवकरच तो रिसर्च होईल पब्लिक, तर तिथे एका देवीचं नाव जे डॉक्युमेंटमध्ये येतं, आता तिथे त्या देवीला त्या नावाने म्हणत नाहीत. पण मला आता मी त्याची चौकशी करत असताना मला असं कळलं की तिथे आजही तिथे जसं कोचिंग क्लास असतो ना आपला, तसे तिथे क्लासेस चालतात. बळी विधान जे करतात, म्हणजे आता घेतलं आणि तो प्राणी मारला असं नसतं, ते त्याची प्रोसिजर असते. सो त्याचे पण प्रशिक्षण आहेत आपल्याकडे. उत्तर भारतामध्ये असे अनेक ठिकाणे आहेत जिथे प्रॉपर या गोष्टींचं, म्हणजे आता थोडंसं एक ऑन कॅमेरा बोलणं योग्य नाही ठरणार, आत्ताच्या काळातलं सांगतो मी, लांबचं तर सोडून दे, आता पण अशा गोष्टी आहेत. अनऑफिशियल ट्रेनिंग सेंटर खूप आहेत. थँक्यू सो मच सर. खरं तर इतिहासाचा अभ्यास करताना ना आपण बऱ्याच वेळेस फक्त लढायांचा अभ्यास करतो किंवा किल्ल्यांचा अभ्यास करतो, पण कुठंतरी संस्कृती समजून घेण्यासाठी किंवा त्या काळातल्या माणसाचं मन समजून घेण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फायदा होतो, मला असं वाटतं. मंडळी, हा जो एपिसोड होता, ह्या एपिसोडद्वारे आम्ही कुठली अंधश्रद्धा पसरवत नाही आहोत, अंधविश्वास पसरवत नाही आहोत. मुळात इतिहासामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, ज्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्या काळातली समाज व्यवस्था कशी होती, माणसाचा स्वभाव कसा होता, मुळात ह्या सगळ्यापेक्षा तो माणूस कसा होता हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, आणि ते ह्या सगळ्यांमधनं मदत होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर वैचारिक किड्याला शेअर करा, सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, आणि तुमचे असे काही अनुभव असतील जे तुमच्या गावामध्ये घडतायत, जो इतिहास आहे तुमचा, तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. धन्यवाद.